शेतकरी बंधूंनो नमस्कार। या आठवड्यात काही ठिकाणी हलक्या, काही ठिकाणी मध्यम व काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रावर या आठवडाभर 1002 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे। त्यामुळं जिल्हावार पावसाची स्थिती कशी राहील ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। साधारणपणे आज सोमवार, उद्या मंगळवार आणि परवा बुधवार तारीख 15, 16 आणि 17 जुलै या कालावधीत अहिल्यानगरमध्ये या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यात आज मुसळधार तर उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यात आज मुसळधार तर उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे। हिंगोली, जळगाव, त्याचप्रमाणे जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उद्याही तशी स्थिती आहे आणि परवा मात्र मध्यम पावसाची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपात, उद्याही मध्यम स्वरूपात आणि परवा हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यात तिन्ही दिवशी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात या इत्यादी आज उद्या परवामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम आणि आता आज मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात आज जोराचा पाऊस आणि उद्या आणि परवा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची आज शक्यता आहे, उद्याही आहे आणि परवा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। अशी साधारणपणे पावसाची स्थिती आहे आणि याचाच थोडक्यात जर आपण भाग घेतला तर कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात काही दिवशी काही मुसळधार तर काही दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, तर त्याचप्रमाणे मराठवाड्यात काही दिवशी मुसळधार तर काही दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आणि इतर पश्चिम विदर्भात साधारणपणे मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता, मध्य विदर्भात मुसळधार तर काही दिवशी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातही मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासून बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर 998 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब होण्याची शक्यता असून त्यामुळे बंगालच्या उपसागराची शाखाही कार्यरत राहील व पावसाचा जोर अधूनमधून वाढेल व अधूनमधून उघडीप देखील राहील। प्रशांत महासागराचे पेरूजवळ 16°C तर इक्वेडॉरजवळ 25°C पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान राहण्यामुळे ला निनाचा प्रभाव सुरू होईल व त्यामुळे यापुढे पावसाचे प्रमाण वाढेल। तसेच हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 ते 31°C राहण्यामुळे पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे।